जरा सोनवणे साहेब पत्रकार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त मान्य श्री मनोज लोहिया साहेब आणि परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मान्य श्री नवनीत कुमार कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीमध्ये जे काही गोळ्या अवैध नशा करण्यासाठी वापरले जातात, म्हणजे शेड्यूल एच ड्रग आहे, परंतु त्याचा गैरवापर करून नशेसाठी वापरून बऱ्याच तरुणांचा त्याच्यामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्या सूचना आहेत की अशा प्रकारचे जास्तीत जास्त इंटेलिजन्स गोळा करून याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणून दिनांक 16/12/2023 रोजी पोलीस स्टेशन सिडको हद्दीमध्ये एक इसम अशा प्रकारच्या गुंगी साठी वापरल्या जाणाऱ्या नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन सिडकोचे अधिकारी अंमलदार आणि ड्रग इन्स्पेक्टर अंजली मॅडम यांच्या संयुक्त पथकाने त्या ठिकाणी छापा मारला आणि इसम फिरोज खान जोहर खान हुसेन कॉलनी गारखेडा परिसर या इसमास ताब्यात घेतले आणि झडती घेतली असता त्या ठिकाणी 47 गोळ्या नायट्रोझोपम किंवा नायट्रोसम टॅबलेट, नायट्रोझोपम असं त्याच्यामध्ये घटकद्रव्य असतं, तर या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी अटक आहे. आरोपीकडे तपास चालू आहे की अशा प्रकारच्या गोळ्या शहरामध्ये कुठून येत आहेत आणि आरोपी ज्या पद्धतीने तपासामध्ये डेव्हलपमेंट होईल त्यानंतर याच्या पुढे जे काही एजंट्स किंवा ज्या यंत्रणा अशा प्रकारच्या गोळ्या देणार आहेत तर त्याच्यावरती देखील कडक कारवाई केली जाईल. या ठिकाणी आपल्या मार्फत देखील विनंती आहे की अशा प्रकारच्या गोळ्या जो कोणी विक्रीत असेल किंवा विक्रीला सहकार्य करत असेल किंवा त्या अनुषंगिक कोणत्याही प्रकारची माहिती जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी, पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी. त्यांचं नाव या ठिकाणी गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. कारवाई याच्या ठिकाणी NDPSचा गुन्हा दाखल केलेला आहे. भादवी 328 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक केलेली आहे आणि आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहोत पोलीस कोठडीमध्ये. सध्या माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचनेनुसार बरेचसे शहरामध्ये जे मोकळे मैदान आहे त्याच्यामध्ये मुलं नशा करतात अशा प्रकारचे माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार संपूर्ण शहरामध्ये सर्वच पोलीस ठाण्यांच्या वतीने उघड्या मैदानावरती पोलिसांची स्ट्रीट पेट्रोलिंग सुरू आहे. त्याच्यामधून बराचसा इंटेलिजन्स पोलिसांना मिळत आहे, तर त्या कारवाईचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे.